छत्रपती शिवरायांसह शंभूराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवत धुळ्यात कायद्याचंच राज्य असल्याचं पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवलं आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत माफी मागत असल्याचा माळीचा व्हिडिओ पोलिसांनी व्हायरल केला आहे। त्यामुळे वाद व तेढ निर्माण करणाऱ्या महेंद्र माळीला पोलिसांनी गुडघ्यावर आणत चांगला दणका दिला आहे। काही दिवसांपूर्वी धुळ्यात आदिवासी आरक्षण बचावासाठी आदिवासी समाजाचा मोर्चा निघाला होता। मोर्चाच्या समारोपाप्रसंगी महेंद्र माळी यांनी दोन सम्राट तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य करत छत्रपतींचा अपमान केला होता। घडलेल्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या मराठा समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठत समाजकंटकाला अद्दल घडवण्याची मागणी केली होती। पोलिसांनी तत्काळ घटनेचं गांभीर्य ओळखत महेंद्र माळीचा शोध सुरू केला, मात्र तो फरार झाला होता। अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत छत्रपतीच्या चरणी त्याला नतमस्तक केलं आणि माफीनामा द्यायला भाग पाडलं। याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे। दोन सम्राट तेढ व महापुरुषांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही हे पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे। जय जवाहर, जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम। मी महेंद्र माळी 24 तारखेला जो आपला आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा झालेला होता, त्यात जर माझ्याकडून काही शब्द चुकीचे बोलले गेले असतील त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो। पण आमचा असा कुठलाही हेतू नसतो। आम्ही शिवरायांना आज पण मानतो, आधी पण मानत होतो आणि मानत राहणार। जय शिव। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।